Hello, this is the My Artifact episode number 1718. Yes. Um, आजची तारीख आहे 20 ऑक्टोबर 2019. आता वाजले दुपारचे 12:30 वाजले. येस. ऍक्च्युली आज मी दुपारी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का करून आलो, जस्ट आय वॉन्ट स्पीक. सो या आता माझं वय झालं आहे ते करीब 26 कंप्लीट आणि 27 व रनिंग सुरू आहे. इट्स 27 रनिंग. ओके. आणि या एज मध्ये लोक खूप काही अचीव करून घेतात. या एज मध्ये त्यांना जे पाहिजे ते, त्यांना टार्गेट्स वगैरे जे काय करायचं ते अचीव करून घेतात. या आज माझ्यापाशी काय या जर मी एक प्रकारे विशालचं आणि माझं कम्पॅरिझन करतो म्हणलं, कारण विशाल इज काइंड ऑफ लाईक अ रिअली सेटल गाय. या आज त्याच्यापाशी बँकेची जॉब आहे. त्याला 40-50 हजार रुपये पगार भेटतो. तो लातूर मध्ये राहतो. त्याचं स्वतःच एक प्रकारे फ्लॅट आहे, रेंटवर आहे. बट या आफ्टर सेव्हरल मंथ्स ही विल बाय हिज ओन हाऊस. ओके. आणि आता त्याच्या लाईफ मध्ये एव्हरीथिंग इज गोइंग रिअली गुड. या त्याची एक गर्लफ्रेंड आहे, तो त्याच्यासोबत आता लग्न करेल. सो या आणि मी आता माझी लाईफ त्याच्यासोबत कम्पेअर करण्याचा प्रयत्न करतो की साला तो त्याच्यामध्ये असं काय की त्यांनी एवढं सारं अचीव केलं आणि माझ्यामध्ये ते का नाही आहे. ओके. सो मला असं वाटते की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आहे ते डेडिकेशन. या म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला टॅलेंटची गरज नाही लागत. या म्हणजे कसं आहे की कोणी असं म्हणतात ना, आय एम नॉट रिअली टॅलेंटेड इनफ फॉर धिस, सो म्हणजे माझं नाही होऊ शकत. मी हे नाही म्हणत यार. म्हणजे कसं आहे की माझ्यामध्ये टॅलेंट नाही त्यामुळे मी मागे आहे, मी हे नाही म्हणत. मी ऍक्सेप्ट करतो माझ्यामध्ये आय एम रिअली लेस टॅलेंटेड दॅन हिज. या म्हणजे समजा जर तो कसं आहे की त्याचं डोकं ज्या वेळी चालत असेल तर माझं त्या वेळेत ते डोकं अर्धच चालेल. या मी ऍक्सेप्ट करतो. या बट हे जास्त फारसं मॅटर करत नाही. हा एक समहाऊ समवे थोडा बहुत मॅटर करते. बट कसं आहे की सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कसं आहे की त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी प्रत्येकांमध्ये कॉमन आहे. या बट त्यांनी त्याचं युटिलाइज बहुत प्रॉपरली केला आणि मी त्याचं युटिलायझेशन खूप कमी केला. ते आहे म्हणजे डेडिकेशन. कोणती गोष्ट करण्यासाठी नाही का त्याला कंटिन्यू त्याच्या मागे लागत राहा लागते. असं नाही की आपण एक दिवस केलं, तावात आलं आणि करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ठणठण गोपाल नथिंग वॉज हॅपन. आता आज मी नाही का स्वतःला ब्लेम नाही करत या गोष्टीसाठी की मी डेडिकेशन नाही काय नाही. बिकॉज माझी लाईफ विशाळसारखी नाही. कारण मी ऑलरेडी डिसाईड केलंय की मला का करायचं आहे, का नाही करायचं आहे, कशाप्रमाणे करायचं आहे. विशाल सारखी सेटल जॉब हवी असती तर मी केव्हाच सेटल झालो असतो. आय एम टॉकिंग अबाउट फर्दर बियॉन्ड. या की या एज मध्ये लोक का करून जातात आणि मी कोणत्या लेवलवर आहे, का मी माझ्या टार्गेट्सला अचीव करू शकतो या गोष्टीमध्ये. आय थिंक आय एम से येस. राईट ना, तू ज्या गोष्टीवर चाललाय, तू ज्या पाथवर चाललाय, इट वॉज गोइंग रिअली वेल. असं काही हे नाही. बस तुला स्वतःवर विश्वास असायला पाहिजे ना, कॉन्फिडन्स असायला पाहिजे आणि यू कॅन डू दिस. आणि डेडिकेशन कंटिन्यू त्या गोष्टी मागे लागून राहावं लागते. ओके. आता हे बोलणं जेवढं सोपी आहे ना, करणं तेवढंच कठीण आहे. या बट ते केल्यानंतरच आपल्याला त्याचं फळ भेटते याची पण एक प्रकारे गोष्ट स्वतःमध्ये धरून ठेवायला पाहिजे की मेहनत केल्यानंतर त्याचं फळ भेटते. जर सगळ्याच गोष्टी एकदम इझी असत्या तर दॅट वोंट बी हॅपनिंग इनफ. बरोबर. आता मी एकदम फॅक्ट आणि तथ्य आणि थेरॉटिकल गोष्टीवर जाणार नाही. ओके. आज मी थोडस चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. सो मला इथे सांगायचं आहे की क्लासेस सुरू झाले आहे. आता माझं होमवर्क करीन. ऍक्च्युली काल मी
काही मूवी जे मूवी एक्सप्लेनेशन इन हिंदी एक चॅनल आहे. त्याच्या चॅनलमध्ये फिल्म बद्दल जाणून घेतलं की ते फिल्म एक्सप्लेन करतात हिंदीमध्ये. तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी ज्या ज्या फिल्मची परिकल्पना त्यांच्या ट्रान्सलेट केला इट वॉज मी त्यांच्या मला का म्हणायचं मला असं नव्हतं. आय डोंट नो. लिटरली जस्ट माझ्या मनात माझ्या डोक्यामध्ये असं फारसं काही होतं नाही का बोलायचं. जस्ट लाईक फालतूपणा बोलून आलं थोडं. बरोबर. तुला आजचा दिवस का स्पेंड करायचा आहे? आजचा शनिवार आहे, आज सुट्टी आहे, आज रविवार आहे, आज सुट्टी आहे आणि उद्या पण सुट्टी आहे. उद्या इलेक्शन ड्युटी आहे, सो उद्या पण सुट्टी आहे. सो हाऊ डू यू स्पेंड युअर डे राईट नाव? आता तुझ्यापाशी कम्प्लीट 24 घंटे आहे. नथिंग. तुला आता कुठे गावी जायचं नाही, काही जायचं नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, आता माझं हातपाय धुतले, मी थोडस दात घासले, बोट साफ केलं. येस, आता 1-2 घंट्यात मध्ये डब्बा पण येऊन जाईल. भूक लागली तर आपल्याकडे बिस्किट आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल काल माझे क्लासेस झाले होते. क्लासेसमध्ये मला खूप साऱ्या नवीन गोष्टी माहीत पडल्या. कॅरेक्टर चार्ट, त्याच्यानंतर ड्युरेशन, एक प्रकारे वन लाईन स्टोरी, याच्याबद्दल थोडं मला माहीत पडलं. आणि त्याच्याबद्दलच त्या गोष्टी आज मी त्याला फेअर करीन. आणि त्याच्यानंतर सरांनी म्हणजे माझे स्क्रिप्ट रायटिंगचे जे सिनियर आहेत त्यांनी सांगितलं की एक वन लाईन स्टोरी बनवून आण बा तू, म्हणजे नेक्स्ट म्हणजे उद्याच्या सेशन मध्ये. सो उद्या मी पुन्हा जाईन आणि आज होमवर्क करून जाईन. आज प्रॅक्टिकली म्हणजे आज मी होमवर्क करेल आज प्रत्येक गोष्टीचं प्रॉपरली. आणि थोडं बहुत एक प्रकारे इम्प्लिमेंट करेल की माझा हे जे मराठी मूवी आहे घरची गोष्ट, याचा काय इफेक्ट पडतोय आणि खरंच माझी मदत करून राहिली का. घरची गोष्ट याला लिहिण्यामध्ये मला प्रॉब्लेम का होऊन राहिली वेल ऍक्च्युली प्रॉब्लेम वगैरे कसं आहे की बायनरी कोड मध्ये मी एव्हरी सीन डिस्क्राईब केले माझ्यामध्ये, माझ्या मनामध्ये कशाप्रमाणे ते फिल्म राहील कशाप्रमाणे. पण एक प्रकारे घरची गोष्ट मी प्रॉपरली डिस्क्राईब करू शकत नाही. मी ऍक्च्युली रिझल्ट पर्यंत पण आलो नाही का मी आज माझं फायनल प्रॉडक्ट राहीन तर कसं राहीन. सो आज माझं रिझल्टच प्रॉपरली फिक्स राहणार नाही तर मी त्या 5 पर्यंत जाणार नाही. सो थोड्या गोष्टी थोडशा इथे हे होऊन राहिल्या की हाऊ वुड आय सपोज टू मॅनेज ऑल दिस थिंग्स. यस. सो मला असं वाटतं एक प्रकारे बेसिक पण सुरुवात करू. एक प्रकारे जे माझे सिनियर आहे फिल्म मेकर ते प्रशांत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. आणि कशाप्रमाणे स्क्रिप्ट लिहिलं जाते, कशाप्रमाणे क्रिएटिव्हिटी जनरेट केल्या जाते वगैरे वगैरे आपण थोडस याच्याबद्दल जाणून घेऊ. म्हणजे कसं आहे की कालच्या सेशन मध्ये नाही का मला नाही का या सेशन मध्ये असं फारसं काय असं काही नवीन असं माहीत पडलं असं काहीच नाही. म्हणजे मला या साऱ्या गोष्टी अगोदरपासून माहित होत्या आणि त्यांनी पुन्हा असं सांगितलं. इट वॉज नॉट रिली वेल दॅट वे. बट कसं आहे की या गोष्टीमुळे नाही का मी कसं आहे त्या क्लासेसमध्ये त्या सेशन मध्ये जाऊन राहिलो आहे, ते सेशन कम्प्लीट करून राहिलो आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याचं होमवर्क पण करून राहिलोय. तर समहाऊ दिस इज गुड. म्हणजे कसं आहे की जरी मला या गोष्टी माहित आहे तरी मी याच्यावर इम्प्लिमेंट करत होतो का नाही, बट राईट नाव मी ते याच्यावर इम्प्लिमेंट करून राहिलो. इट इज गुड. इट इज डेफिनेटली गुड. सो तर मग कसं सो मग कशाप्रमाणे या गोष्टी आपल्याला फिगर आउट करायच्या. वेल राईट नाव तर आता मी होमवर्क करेल माझा. ओके. होमवर्क केल्यानंतर मग मी माझी घरची गोष्ट याच्यावर थोडस फोकस केला कशाप्रमाणे लिहायचंय. ओके. देन त्याच्यानंतर मग माझं सगळं काम झालं, माझं होमवर्क झालं, सगळं झालं, डब्बा जेवण वगैरे झालं की कधी पिक्चर पाहिजे मी स्पेसिफिकली पर्स्यू ऑफ हॅपीनेस. येस, हा पिक्चर मध्ये पाहिजे. ओके. काल मी पिक्चर बघितला होता. कोणता बघितला होता काल मी पिक्चर? बघितला होता द लेक हाऊस. येस. लेक हाऊस मध्ये कसं आहे की त्यांनी ज्याप्रमाणे डिस्क्राईब करून सांगितलं होतं इट वॉज व्हेरी मच वेल. तेव्हाच मी तो डाउनलोड करून घेतला.
बट फिल्ममध्ये त्याचा इफेक्ट आहे ना तो एवढा फारसा होता नाही. म्हणजे मला सांगितलं गेलं का भाजी खूप तिखट राहणार आहे, खूप जबरदस्त राहणार आहे. या इट वॉज सो मच ऑसम या. आणि जेव्हा मी पंक्तीत बसलो तेव्हा मला माहित पडलं की ते भाजी बस फोडणीचं वरण या. आणि असं काही फारसं काही स्पेशल होतं नाही या. जे की त्याच्यामध्ये स्पेशल इन्ग्रेडियंट होते, बट त्यांनी त्याचं प्रॉपर असं युटिलाइज केलं नाही आणि मेक इट सो सिम्पल या. Yeah, it is good. Yeah, simple is good. Yeah, but sometimes simple is कारण आपल्यामध्ये इन्ग्रेडियंट तसे आहे. समजा तुम्ही एव्हरेस्टचा मसाला टाकून राहिले आणि फोडणीचं वरण बनवताय तर मग त्या एव्हरेस्ट मसाल्याचं काम काय? सो इट वॉज लाईक दॅट की तुमच्यामध्ये एवढ्या साऱ्या क्वालिटीज होत्या, तुमच्या स्क्रिप्टमध्ये एवढा स्ट्रॉंग पॉईंट होता, तुम्ही काफी चांगल्याने बेंड करून दाखवायला पाहिजे होता. The Lake House was one of that movie was like I'm not really disappointed that movie. Movie was really incredible. यार मला टाइम स्टोरी, मला टाइम ट्रॅव्हल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी असलेले मूवी बहुत जबरदस्त आवडतात. इट वॉज रिअली ग्रेट या. म्हणजे माझं माइंडच एक प्रकारे ब्लोन ऑफ होऊन जाते टाइम ट्रॅव्हल वगैरे असं समथिंग काहीतरी असं माहित पडलं तर. ओके. बट याच्यामध्ये कसं आहे की समटाइम्स नाही का आपण ऑडियन्सला खुश करणं किंवा एंडिंग हॅपी करण्यामध्ये नाही का ऑडियन्सला काफी डिसअपॉइंटेड करून टाकतो या. कारण त्या लेक हाऊस मध्ये त्याला मरायला पाहिजे होतं शेवटच्या सीन मध्ये. ही हॅज टू डाय ऑन दॅट सीन बट ही डिडंट डाय या. सो या राईट नाव आता ते एवढंच आहे, फारसं तर काही आहे नाही. ओके. माझ्या अकाउंट मध्ये जास्त आता पैसे वगैरे आहे नाही. येस, इट वॉज नॉट रिली वेल बट फिगर इट आउट. पुढल्या महिन्यामध्ये मला म्हणजे नोव्हेंबर मध्ये मला या ट्युशन्सचे या क्लासेसचे मला 20,000 रुपये पेमेंट करायचे आहे आणि यासाठी माझ्यापाशी पैसे होऊन राहिले म्हणजे असं नाही, बट 5,000 रुपयाची थोडीशी कमतरता आहे. तर मी सो that is it.